नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे घरचं जेवण यूट्यूब चॅनलवरती. आजची जी आपली भाजी राहणार आहे ती आहे पनीर काजू करी. त्यासाठी लागणारे जे मसाले आहेत ते या प्लेटमध्ये आहेत, तुम्ही पाहू शकता. या सर्व मसाल्यांना आपण मिक्सरमधून काढणार आहेत. मिरे आहेत, त्याच्यानंतर दालचिनी आहे, त्यानंतर आपल्यासोबत शहाजिरा आहे, त्यानंतर टमाटर, ही लवंग आहे, तेजपत्ता आहे, काजू आहे, त्यानंतर इथं टमाटर तर आहेच, कांदा कापलेला आहे, लाल मिरची, अद्रक, लसूण आणि हे किसलेलं खोबरं. हे किसलेलं रेडीमेड होतं आहे. त्यानंतर आपली कोथिंबीर. हे सर्व जे मटेरियल आहे ना, हे मसाल्याचं आहे. हे आपण मिक्सीमध्ये टाकणार. परत एकदा दाखवतो मी तुम्हाला काय काय आपण मिक्सीमध्ये टाकणार आहेत. टमाटर जे आहे ते आपण मिक्सरमध्ये कापून टाकूया, कारण की मिक्सर जाम नाही व्हायला पाहिजे. छोटं भांडं आहे ना, त्या कारणास्तव. त्यानंतर याच्यामध्ये जेवढे पण मसाले मी आत्ता जस्ट सांगितले आपल्याला, तेजपत्ता, त्यानंतर आपण याच्यामध्ये जेवढे पण मसाले मी आत्ता जस्ट तुम्हाला सांगितले ते सर्व मसाले याच्यामध्ये टाकणार आहे. कांदा, यामध्ये काजू, यामध्ये अद्रक, यामध्ये लसूण, त्यानंतर लाल मिरची, त्यानंतर आपला खोबऱ्याचा कीस, दगडफूल, त्यानंतर दालचिनी, ही आहे सुकट इलायची, यामध्ये मिरे, यामध्ये लवंग आणि आपला शहाजिरा. हे सर्व मसाले जे आहेत ते आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया. त्यानंतर याला जे आहे ते आपल्याला मिक्सरवरती ग्राइंड करून घ्यायचं आहे. यामध्ये आपली जी कोथिंबीर होती, कोरिएंडर, ती पण आपण याच्यामध्ये जे आहेत ते कट करून टाकूया, जेणेकरून ही जी टेस्टी भाजी आहे ती खूप सुंदर लागेल आपल्याला. आणि खूप सोपी, खूप जलद आपण करू शकता. याला काही जास्त टाईम लागत नाही. याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून याला मिक्सरमधून आपण एकदम चांगलं फाईन पेस्ट करून घेऊया. एकदा आपला हा मसाला झाला की त्यानंतर आपण जे आहे ते फोडणीकडे वळूया. त्यासाठी आपल्याला एक कढई घेतली, त्यामध्ये आपण 2 ते 3 चम्मच तेल टाकणार आहोत आणि आपली भाजी बनवण्यासाठी आपण आता सुरुवात करत आहोत. तर खूप चविष्ट, सुंदर आणि अशी पनीर विथ काजूवाली जी भाजी आहे ना, तुम्ही खाऊन तुमचं मन असं तृप्त होऊन जाईल. त्यानंतर सगळ्यात अगोदर आपण तेलामध्ये कांदे टाकणार आहोत. कांदे चांगले शॅलो फ्राय करून घ्यायचे आपल्याला. पूर्ण असं लालसर झाले कांदे याच्यामध्ये थोडेसे, त्यानंतर आपण याच्यामध्ये पुढचे मसाले टाकणार आहोत. खूप सोपी पद्धती आहे, खूप लवकर होते आणि चविष्ट पण आहे. कारण की बघा ना, आपण फक्त मसाले जेवढे सांगितले ते मिक्सरमधून काढले, तर त्याच्यापुढे जास्त काही प्रोसिजर आहेच नाही या भाजीला. खूप सुंदर लागणार आहे ही भाजी. आपण मस्ट ट्राय करा आणि कमेंट करून जरूर सांगा. त्यानंतर आपण याच्यामध्ये टमाटे टाकणार आहोत. टमाटे टाकल्याच्यानंतर याला चांगलं परतून घेणार आहोत. टमाटे पण याच्यामध्ये आपण शिजवणार आहोत चांगलेच. त्यानंतर याच्यामध्ये जे आहेत ना, आपण जे मसाले काढले होते मिक्सर ग्राइंडरमधून, जे पण आपण मसाला पेस्ट काढला होता तो टाकणार आहोत. तो टाकला आहे आपण 1 चम्मच याच्यामध्ये, आपल्या भाजीनुसार. आता हा झाला आहे 1.5 चम्मच, असं पकडून चला. अप्रॉक्सिमेटली जेवढी आपले घरातले मेंबर आहेत त्या हिशोबाने आपल्याला मसाला घ्यायचा आहे. आणि मस्त याला आता चांगलं जो मसाला आहे तो शिजून घ्यायचा आहे. आता मसाला शिजण्याची जी पद्धत आहे ती तुम्हाला तर माहितीच आहे. मसाल्याने जर तेल सोडणं चालू केलं तर समजायचं भाजी झाली. यामध्ये आपण लाल तिखट टाकणार आहोत. यामध्ये आपला हळद टाकणार आहोत. हळद जास्त पण नाही टाकायची, आपल्या लिमिटनुसार. हा आहे अंबारी चटपटी मसाला, हा टाकणार आहोत 1 चम्मच. यामध्ये एस्वार 1 चम्मच. हे सर्व मसाले जे आहेत ते आपण एकदा मिक्स करून घेऊया. आता मिक्स झाल्याच्यानंतर याला आता आपल्याला मसाल्यांना शिजवण्यासाठी ठेवायचं आहे. मस्त एकदम मसाले शिजलेत, मसाल्यांनी तेल सोडलं
की याच्यामध्ये आपण आपली जी फायनल जी इन्ग्रेडियंट आहे ते टाकणार आहोत. त्या अगोदर जोपर्यंत आपला मसाला आता शिजतो आहे तोपर्यंत आपण पुढची प्रोसिजरसाठी पण लागून जाऊया. बघू शकता मसाला पण आपला जे आहे ते खूप छान तेल सोडतो आहे, तरी येते बघा वरती. अशाच प्रकारे मसाल्यांनी जर तेल सोडलं तर समजून घ्यायचं आपले जे मसाले आहेत ते खूप सुंदर तरीकेने जे आहेत ते बनत आहेत, पकत आहेत आणि शिजत आहेत. असं स्लोली आपल्याला त्याला जे आहे ते कमी गॅसवरती जे मसाले आहेत ते शिजून घ्यायचे आहे. मसाला शिजेपर्यंत आपण पनीर जे आहे ते क्यूबमध्ये कापून घेऊया. आणि हे जे पनीर आहे हे आपण फ्राय नाही केलं, फ्राय केलं तर थोडंसं असं कडक होऊन जातं ना, त्या कारणास्तव. तर आपण याच्यामध्ये फ्राय न करता आपण थोडे नरमच ठेवणार आहोत पनीर. आणि त्यासाठी आपण याला कच्चे तसेच आपण आता भाजीमध्ये टाकणार आहोत आणि भाजीमध्ये त्याला शिजवणार आहोत. तर वेगळं आपण त्याला फ्राय नाही करणार, डायरेक्ट भाजीमध्ये टाकून याला भाजीमध्येच बनवून घेणार आहोत. मस्त पनीर याच्यामध्ये टाकल्याच्या नंतर याला चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे. हे मसाले पूर्ण पनीर लागले गेले पाहिजेत आणि हे पण जे आपलं पनीर आहे ते चांगलं शिजलं पाहिजे या मसाल्यामध्ये. याला चांगले एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला आणि थोडा वेळ याला हलवायचं आहे. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये जे आहे ती थोडीशी कोथिंबीर टाकूया वरतून कापून. थोडंसं पाणी ॲड करूया आपण. पाणी ॲड केलं आहे थोडंसं याच्यामध्ये आपण, जेणेकरून आपले जे मसाले आहेत ते पूर्णपणे जळणार नाही. थोडासा मसाल्याला शिजण्यासाठी पण चांगलाच मदत मिळेल आपल्या त्या पाण्यामुळे. त्यानंतर चवीनुसार आपण याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत. हे ॲड केलं आपण मीठ आपल्या चवीनुसार. आणि यामध्ये लास्टला आपली चॉप केलेली कोथिंबीर वरतून गार्निशिंगसाठी. आणि याला परत एकदा आपण जे आहेत ना झाकण ठेवून एक चांगली उकळी आणून घेऊया, जेणेकरून आपल्या भाजीचा जो टेस्ट आहे तो खूप वाढून जाईल. खूप खमंग आणि खूप स्वादिष्ट लागेल ही भाजी. चेक करू शकता आपण किती सुंदर दिसते. आताच म्हणल्याच्या नंतर तर तुम्ही खाऊन बघा, कमेंट करा, नक्की कमेंट करा आम्हाला की तुम्ही पण घरी बनवल्याच्या नंतर ही तुम्हाला कशी वाटली रेसिपी. याचा कमेंटमध्ये आम्हाला जरूर पाठवा. त्याचे प्रतिसाद पाहून आम्हाला पण जे आहे ते पुढच्या रेसिपी बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. आणि तुमचा असा सपोर्ट असलाच तर नवीन रेसिपी तुमच्यासाठी मी घेऊनच येईल 100%. बघू शकता आपली भाजी जी आहे ती तयार झालेली आहे. खूप छान असं रस्सा तर्री खूप छान अशी त्याला सुटलेली आहे. आपली भाजी तयार झालेली आहे आणि आता ही प्लेटिंगसाठी पण तयार झालेली आहे आपली भाजी. चेक करू शकता बघा किती सुंदर असं तर्री आलेली आहे. चेक करा. बस लिंबू बस. खा आता, पहिला घास घ्या आणि मला सांगा कसं झालंय पनीर. कशी झाली बाळा टेस्ट? छान झाली आहे. अरे बापरे, बोल ना काहीतरी. आमची टेस्टी भाग लागते. तुमची टेस्टी भाजी भारी लागते. हा, माझी फेवरेट भाजी. तुझी फेवरेट भाजी आहे हा. पनीर भाजी. लोकांना म्हणा तुम्ही पण बनवा तुमच्या घरी आणि तुम्ही पण खा आणि एन्जॉय करा. तुम्ही पण पनीरची भाजी बनवा आणि भात बनवून तुम्ही खाऊन घ्या घरात. तर चला, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला काय करायचं आहे? सबस्क्राईब. चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनवरती क्लिक करा, जेणेकरून नेक्स्ट
तुम्हाला रेसिपीची जी नोटिफिकेशन आहे ती मिळत राहील. तर चला भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये. टाटा बाय बाय सायोनारा.